हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी नगरपालिकांवर शिंदे सेनेचे वर्चस्व। नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। हिंगोली जिल्ह्यातील तीनही नगरपालिकांच्या निवडणूक निकालात अध्यक्षपदामध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी यांनी वेगवेगळे लढून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। त्यामध्ये हिंगोली आणि कळमनुरी नगरपालिकेवर आमदार संतोष बांगर यांच्या कुशल नेतृत्वाने अखेर बाजी मारत शिंदे शिवसेनेने हिंगोली नगर परिषद अध्यक्षपद आणि कळमनुरी नगर परिषद अध्यक्षपद मिळवलं आहे। तर वसमत नगरपालिकेवर आमदार अजयभैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष निवडून आले आहेत। याची अधिकृत माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील तीनही नगरपालिकांमध्ये सर्वच पक्ष त्यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत, त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या निकालाकडे होते। हिंगोली नगरपालिकेच्या 17 प्रभागातील 34 नगरसेवकांपदांसाठी ही निवडणूक पार पडली होती। मतमोजणी हिंगोलीतील कल्याण मंडपम येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना, उपविभागीय अधिकारी समाधान घोटुकडे, मुख्य अधिकारी अरविंद मुंडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली। भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीता बांगर यांच्यात आणि शिवसेना शिंदे गटाच्या रेखा बांगर यांच्यात लढत झाली। 10,467 मतांची निर्णायक आघाडी घेत त्यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला। या विजयासह मागील निवडणुकीत भाजपकडे असलेली हिंगोली नगरपालिकेची सत्ता शिंदे सेनेने आपल्या ताब्यात घेतली। नगरसेवक संख्येचा विचार करता शिवसेनेला 17 जागा मिळालेल्या असून राष्ट्रवादी अजित पवार गट 10, भाजप 5, काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलंय। कळमनुरी नगरपालिकेतही शिंदे सेनेचे वर्चस्व कायम राहिलेलं आहे। 10 प्रभागातील 20 नगरसेवक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी यांनी 1,383 मतांची आघाडी घेत नगराध्यक्षपद पटकावलं आहे। त्यांना एकूण 5,635 मते मिळाली आहेत। तर राष्ट्रवादीच्या नुरुनिसा नाझीम यांना 4,252 मते मिळालीत। कळमनुरीत शिवसेनेने 13 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी अजित पवार गट 4, भाजप 2, काँग्रेस केवळ 1 जागा मिळाली आहे। मागील निवडणुकीतही येथे शिवसेनेचा नगराध्यक्ष होता, मात्र यावेळी भाजपाने 2 जागा जिंकत पालिकेत आपली उपस्थिती नोंदवली आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली।